मॅक्सिमम एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मी नंबर 7 मध्ये बघितलं. त्यांना कोणती गोष्ट 2.5 दिवस 2.5 वर्ष 2.5 महिनेच आवडते, त्यानंतर ते सोडतात. 7 नंबर अध्यात्माचा आहे. सगळ्यात पहिले त्याचा संसारिक रस लिमिटेड टाइम साठी असतो. आणि दुसरं एक असं असतं की 7 म्हणजे फक्त मी 7 तुम्ही जर इंग्लिश आकडा बघितला ना मॅम, तर तो असा 2 त्याच्यात क्रॉस बार आहे. म्हणजे त्याचा आतलं जग वेगळं आहे आणि जगात दाखवण्यासाठी तो वेगळा आहे. आणि त्याची इनर पीस त्याला महत्वाची आहे. म्हणून ती लोक वैराग्यामध्ये जाणं, सांसारिक सुख कमी मिळणं, आयसोलेशन मध्ये जाणं, किंवा मोठमोठे जेवढे धर्मगुरू आहेत दे ऑल्सो बिलॉंग टू नंबर 7. ज्यांच्या पण डेट ऑफ बर्थ मध्ये कुठं ना कुठं 7 नंबर आला, डायरेक्टली इनडायरेक्टली टोटल, किंवा 1977 ला जन्माला आला, इव्हन डेट ऑफ बर्थ 17 असेल, त्यांचं फॉरेन ट्रॅव्हल, फॉरेन सेटलमेंट होतं. म्हणजे दे कॅन ट्राय फॉर फॉरेन कंट्री. आणि दुसरं एक असं आहे की म्हणजे आता हा पब्लिक फोरम आहे तरी मला बोलायला आवडेल, मॅक्सिमम एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मी नंबर 7 मध्ये बघितलेले. दॅट ऑल्सो हॅपन इन नंबर 7. रिझन काय, तर त्यांना एकच गोष्ट कंटिन्युअस नकोय. दे आर सर्चिंग मोनोटोनी, दे डोंट वॉन्ट. म्हणून सॉफ्टवेअर फील्ड मध्ये मॅक्सिमम लोक 7 नंबर वाले असतात. म्हणून त्यांचे जॉब 2 वर्ष 2.5 वर्ष टिकतात, मग जातात, स्विच करतात. म्हणजे माझा तर असा रिसर्च आहे, ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक 7 असेल त्यांना कोणती गोष्ट 2.5 दिवस 2.5 वर्ष 2.5 महिनेच आवडते, त्यानंतर ते सोडतात. दिस इज नंबर 7.